परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून महामुनी अष्टावक्र आणि राजा जनक यांच्यामधली ज्ञान चर्चा आपण पाहत आहोत. आजच्या भागामध्ये महामुनी अष्टावक्र हे सांगत आहेत, ज्यांना मोक्ष समजलेला आहे त्यांचं बंधन सुटलेलंच आहे. असंही म्हणू शकतो की जेव्हा बंधन सुटतं तेव्हाच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत आहे. बंधन म्हणजे दुःख सांगतायत आणि जसंही बंधनापासून आपण मुक्त झालोय तर तिथं सुखाचा आविर्भाव होणार हे सांगतायत. आणि त्याच वेळेस जसंही सुख प्रसन्नता आपल्याला जाणवली तर आपण ब्रह्मांडाच्या प्रेमात पडणार हे म्हणतायत. आणि एकदा का ब्रह्मांडाच्या प्रेमात आपण पडलं की मग कशाची धावपळ, काय पाहिजे, काय कमवायचंय, काय सोडायचंय, हे सगळे प्रश्न सुटून जाणार आणि मग ऑटोमॅटिक आपण प्रसन्नतेमध्ये आणि आनंदामध्ये राहणार हे इथं सांगतायत. काहीतरी पकडणं म्हणजे बंधन सांगतायत. हे पकडणं ही प्रक्रिया सुद्धा अहंकारापासून जुळलेली. अहंकार ज्याला असतो तो बघा कुठल्याही गोष्टीला, वस्तूला, व्यक्तीला, परिस्थितीला पकडून ठेवतो आणि जसंही तो जितकं घट्ट त्यानं पकडले ना तितकं जास्त त्याला बंधन वाटणार. त्याचं अष्टावक्र हे सांगतायत की जसंही आपण सोडायला शिकू ना, जसं सोडलं कीच आपल्याला मुक्तीचा अहसास होणार. जसंही आपण आपली मूड जरी अशी घट्ट दाबून धरली ना, 2 मिनिटं 3 मिनिटं धरा आणि नंतर सोडा. सोडल्याबरोबर एक रिलॅक्सेशन भेटतं, एक आनंद भेटतो, एक प्रसन्नता भेटते. तर हे सांगतायत की पकडण्यामध्ये सुख नाहीये, सोडण्यामध्ये सुख आहे. 2 लहान मुलं एका गाडीसाठी भांडत असतात. एक लाल गाडी असते. लहान मुलांची सगळी खेळणी बघा कलरफुल असतात, लाल पिवळा, ते अट्रॅक्ट करतात. ते 2 मुलं लहान लहान असतात. एक जण त्याची गाडी पक्की पकडतो आणि जोर जोरात रडतो की गाडी माझी आहे, मी देणार नाहीये. आणि त्याची आई आल्यानंतर म्हणते की अरे बाळा, ही तुझी गाडी नाहीये, बघ माझ्या हातात आहे, ती तुझी गाडी आहे, ही गाडी दुसऱ्या बाळाची आहे. आणि जसंही त्याला समजतं की हे माझं नाहीये, हे माझं नाहीये समजल्याबरोबर तो गाडी सोडून देतो आणि त्याचं जे गाडी आहे त्याला धरून बसतो. असंच आहे ज्ञान जीवनामध्ये. हे विचार, हे भावना, हे सुख, हे दुःख, हे सगळं ना आपण आपलं समजतोय. अहो हे आपलं नाहीच आहे, हे दुसरीकडून कुठून तरी आलेले. हे ज्ञान झाल्याबरोबर ना आपण हे सोडून द्यायला शिकतो. गुरुदेव हेच सांगतायत की विचार, आपले विचार, खूप लोक आपल्या विचारावर पण गर्व करतात. बघा माझे विचार चांगले आहेत. अरे कुठं तुझे विचार आहेत? हे विचार तुझे नाहीयेत, हे तुझ्या भावना नाहीयेत. हे जेव्हा ज्ञान व्हायला लागतं ना तेव्हा मग आपण असं पकडून देण्याची वृत्ती सोडून देतो आणि जसंही आपण सोडायला लागल एकदम मुक्तीचा अनुभव, एकदम प्रसन्नतेचा अनुभव हे इथं अनुभवायला मिळतो. हेच अष्टावक्र सांगतात. विज्ञान हेच आहे की हे काय आहे, ते काय आहे, याची माहिती काय आहे, ही टेक्नॉलॉजी काय, इट इज अ सायन्स. हे विज्ञान आहे. पण मी कोण आहे, मी स्वतः कोण आहे, मी इथं कशासाठी आलेलो आहो, किती वेळ आलेले आहे, हे जे प्रश्न आहेत ना हे आहे आत्मज्ञान. तर सांगतायत या दोन्ही मध्ये समन्वय साधायचा, याच्यामध्ये संतुलन आपल्याला ठेवायचंय. काही लोक विचारतात की याच्यात संतुलन कसं ठेवायचं.
तर गुरुदेव खूप सुंदर सांगतात, संतुलन आपण सायकल चालवायला शिकलेले आहोत सगळे. सायकलवर आपण कसं संतुलन ठेवतो? जर का आपण उजवीकडे पडत असेल ना, तर आपण डावीकडे झुकतो, आणि डावीकडे जर पडत असेल तर आपण उजवीकडे झुकतो. याला बॅलन्स करणं म्हणतात. तर हेच सांगतात जीवनामध्ये अशा प्रकारचं बॅलन्स आणायचंय. अति सुखात जर जात असेल तर थोडस सेवा पण करायला पाहिजे. अति सेवा जर झाली तर मग काही सांसारिक कामं पण करायला पाहिजे. या दोन्हीचा समन्वय करून जर आपण जीवनात चाललो ना, तर याला म्हणतात संतुलन. संभूती आणि असंभूती हे ओळखून जे आपण संतुलन ठेवून जर जीवनात चाललं, तर मग त्या पराकाष्ठेला आपण पोहोचणार. पराकाष्ठा काय? निर्विचार, निर्विकल्प स्थिती, ही पराकाष्ठा सांगितलेली आहे. हे विश्व काहीच नाहीये, मी सर्वस्व आहे, अशा प्रकारचे जे विचार, निर्विकल्प जे विचार आहेत ना, ते विचार आपल्यामध्ये उत्पन्न व्हायला लागतात, आणि मग सुखी समृद्धी जीवन आपलं बनायला लागतं. हे इथं सांगतात. एकदा आश्रम मध्ये गुरुजींजवळ एक शास्त्रज्ञ आले, भौतिक शास्त्राचे, फिजिक्स सायंटिस्ट, आणि त्यांनी 35 वर्ष हे रिसर्च केलं होतं पदार्थावर, अणु आणि परमाणु आणि पदार्थ, वस्तूवर त्यांनी रिसर्च केलं होतं. आणि 35 वर्ष रिसर्च झाल्यानंतर ते गुरुदेवांना सांगतायत की मी 35 वर्षानंतर रिसर्च नंतर हेच समजलंय मला की वस्तू नावाची अशी कुठलीच ठोस वस्तू या ब्रह्मांडात उपलब्धच नाहीये. वस्तूच नाहीये म्हणतायत. एक शास्त्रज्ञ सांगतोय हा की वस्तू नाहीये. आपल्याला जी वस्तू दिसतेय ती वस्तू नसून अणु परमाणूचा समूह आहे, आणि सगळं काही तरंग आहे. हे शास्त्रात हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेले छंद म्हणलेले याला. छंद म्हणजे तरंग. तर ही कुठलीच वस्तू ठोस नसून सगळे काही व्हायब्रेशन्स आहेत, सगळं काही तरंग आहे, हे ते शास्त्रज्ञ सांगत होते. त्याचप्रमाणे गुरुदेव सांगतायत की आपलं शरीर सुद्धा अणु परमाणूचा एक समूह आहे, आणि हे अणु परमाणू जेव्हाही विघटन होतील त्याच वेळेस आपला मृत्यू असं घोषित केलं जातं. तर हे सांगतायत की एका वर्षामध्ये ना आपलं टोटल शरीरामधले अणु परमाणू सुद्धा चेंज होतात. एक इयर मध्ये टोटल आपली बॉडी चेंज होते, हे सांगतायत इथं. त्यामुळे सांगतायत की सगळं काही छंद आहे, सगळं काही लहर आहे. हे आज सायंटिस्टनं सिद्ध केलंय, पण हजारो वर्षापूर्वी आपल्या शास्त्रामध्ये हे आधीच लिहून ठेवलेलं आहे. आणि हे जेव्हा समजतं त्यावेळेस आपल्याला प्रसन्नता येते, आनंद होतो, आणि अशी जेव्हा अनुभूती यायला लागते की आपण फक्त एक तरंग आहोत, एक बुदबुदा आहोत. हे जेव्हा आपल्याला आपण नेमकं उलट समजतो बा, की आपण शरीराला ठोस समजतो आणि आत्मा तरंग समजतो. याच्या एक्झॅक्ट उलट आहे. शरीर तरंग आहे, शरीर ठोस नाहीये, शरीर एक माया आहे हे सांगितलंय, आणि आपला आत्मा जो परमात्मा आहे तो खूप ठोस आहे, तो मजबूत आहे, तो अस्तित्वात आहे, हे सांगतायत इथं अष्टावक्र. आणि हे जेव्हा ज्ञान आपल्याला समजतं त्यावेळेस मग सत्य अनावरण होतं, अनंत प्रकट होतं. आणि त्यावेळेस काय सांगतायत मग की आपल्या कानांना फक्त चांगलं जे ऐकू येतं. कान ही जी दिलेली आहेत ना इंद्रिय, हे चांगलं ऐकण्यासाठी दिलेले आहेत. काही लोक बघा काही पण ऐका, त्यांनी त्याच्यामध्ये चुका काढायला लागतात. तुम्ही कितीही चांगलं काही काम करा, हा याच्यामध्ये हे नाही, हे तुम्ही चूक केलेले, तुम्ही ते चूक केलेले. काही लोकांना फक्त चुकाच ऐकू येतात, त्यातलं चांगलं ऐकूच येत नाही. तर हे जेव्हा सत्य कळायला लागतं तर सांगतायत की आपल्याला फक्त चांगलं ऐकू येणार, आपण काय फक्त मधुर बोलणार, वाणी मधून सुद्धा मधु टपकणार, हे सांगतायत. काही लोक बघा असे विचित्र असतात, असं बोलायला लागलं की जसं काय आग लागल्यासारखं बोलतात. तर हे सांगतायत की ज्ञानी माणसाचं हेच लक्षण आहे की त्याच्या वाणीमधून मधु टपकणार, मधुरता येणार. आणि हे सांगतायत
हे सीमित शरीर मध्येच हे असीम अशी शक्ती दडलेली आहे, हे इथं सांगतायत. पुन्हा दुसरं सगळ्यात महत्वाचं गुरुदेव आपल्याला हे सांगतायत की हे समजणं गरजेचं आहे की ह्या ज्या आपल्या सगळ्या समस्या आहेत ना, ह्या समस्या म्हणजे सगळ्या मिथ्या आहेत. गुरुदेव सांगतायत की या समस्या म्हणजे सगळ्या गब्बर सिंग आहेत. हे ज्ञानी माणूस समजतो. लहानपणी आपल्याला आई झोपू घालताना म्हणायची बघा की पटकन झोप, नाहीतर भूत येईल, बागुलबुवा येईल, आणि त्याचं भीती दाखवून त्याला असं झोपवलं जायचं. तर हे थोडस मोठं झाल्यानंतर कळतं की असं भूत आणि बागुलबुवा नावाचा व्यक्ती कोणी उपस्थितच नाहीये, पण फक्त भीती घालण्यासाठी. तसं हे ज्ञानी माणूस जे ना, ज्या सगळ्या समस्या आहेत ना, ह्या फक्त बागुलबुवा आहेत. जेव्हा एनर्जी डाऊन होते ना, तेव्हा चांगल्यातल्या चांगली स्थिती सुद्धा भीतीसारखी वाटते. आणि जेव्हा ज्ञान होतं, एनर्जी आपली हाय असते ना, तेव्हा वाईटातली वाईट स्थिती सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा भय नाही येणार, त्याच्यातही काहीतरी पॉझिटिव्ह बघायला लागतो आपण. हेच सांगतायत अष्टावक्र जनक राजाला. आणि जनक राजा म्हणतायत की यस, आता मला हे समजलंय आणि आता माझी सगळी चिंता मिटलीये आणि आता मी कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही, भिणार नाही, या प्रकारचं एक आश्वासन जनक राजा देत आहे. आणि समाजामध्ये आपण जगत असताना बघा, काही छोटी मोठी गोष्ट झाली, थोडस लोक घाबरले तर लोक नॉर्मल समजतात त्याला. हा घाबरलाय, हा माणूस आहे, व्यवस्थित आहे. आणि एखादं मोठं संकट आलं आणि आपण एकदम नॉर्मल बसलोय, आपल्याला काहीच वाटलं नाही त्या संकटाचं, तर आजूबाजूचे लोक पण म्हणतात बघा, याच्यावर थोडासा परिणाम झालाय का, याला काहीच कसं वाटत नाही. म्हणजे समाजानं हे स्वीकारले बघा, थोडस काहीतरी झालं म्हणजे रडत बसायचं, त्यालाच हुशार म्हणतात लोक. आणि कितीही संकट आलं, काहीच नाही वाटलं तर त्याला वेडी म्हणतात लोक. हे सांगतायत अष्टावक्राच्या ज्ञानाने जनक राजा असून हे सांगतोय की आता माझं सगळी चिंता आणि सगळं भय माझं सुटलंय आणि मी आता हा खरा बागुलबुवा कोण आहे हे समजलंय आणि आता मी प्रसन्न झालोय, आनंदी झालोय. त्यामुळे गुरुदेव सांगतायत की हे खूप जरुरी आहे ज्ञान. सगळ्यांनी थोडा वेळ ध्यान करणं, प्राणायाम करणं हे किती जरुरी आहे बघा. असे जे संकट वाटायला लागलेत, त्या संकटापासून वाचण्याचा केवळ एकच मार्ग सांगितलाय की आपल्या मनाला शांत करण्यासाठी थोडा वेळ जरी ध्यान केलं ना, ध्यानाची एक झलक जरी भेटली आपल्याला, तर एक त्या झलक मधून सुद्धा आपल्याला तो आतमधला जो प्रकाश आहे त्याचं दर्शन व्हायला लागल आणि मग भ्रांती समजून जाईल. भ्रांती संपणारे, भ्रम संपून जाणार, निराशा संपून जाणार, हे सांगतायत लोक. जीवनभर काहीतरी उपाधीला घेऊन बसतोय आपण आणि त्याच्यामध्ये त्या उपाधीमध्येच आश्रय शोधतोय. बघा, मी व्यापारी आहे, मी मोठा आहे, मी पैसेवाला आहे, मी खूप मोठा शिकलेला आहे, असं काहीतरी जी उपाधी असती, त्या उपाधीलाच आपण आपला आश्रय बनवतो आणि त्या आश्रयमध्ये सुख हुडकायला लागतो आणि तिथंच वाटतं की आपली उपाधी म्हणजेच आपलं जीवन आहे. हे उपाधी जर निघून गेली तर माझा आश्रय निघून जाईल, मी संपून जाईल. या प्रकारचं सगळं अज्ञान आपल्याला जडलेलं आहे, हे इथं अष्टावक्र सांगतायत. बऱ्याच देशामध्ये बघा, एकच जातीचे लोक असतात, पण एकाच जातीमध्ये पण त्याची पोट जात असते. एकाच जातीमध्ये परत उपजाती असतात त्याच्या, आणि त्याच्यामध्ये पण भांडून घेतात लोक. स्वतः समजतात की हेच माझा आश्रय. त्यामुळे बघा, जातीय दंगल जे भडकतात ना, भडकतात म्हणण्यापेक्षा भडकवतात असं म्हणावं लागेल. हेच अज्ञानी लोकांना असं भडकवल्या जातं की बघा, आपल्या जातीवरती, आपल्या धर्मावरती संकट आले, आपला धर्म आता नष्ट होणार, आपला धर्म पृथ्वीवरून नष्ट होऊन जाणार, त्याला संपवून टाकणार बाकीचे लोक, अशा प्रकारची काहीतरी भ्रम तयार करायचं. आणि जसेही त्या लोकांच्या मनात भ्रम तयार झाला
की त्यांना असं वाटायला लागतं की आपला आश्रय तुटणार, आपली जात सगळीच या पृथ्वीवरून नष्ट होऊन जाणार. आणि मग मग बघा मोठी जी जातीय दंगल भडकती ना, चला निघा मग आपण, एकदम द्वेषामध्ये आणि रागामध्ये लोक रस्त्यावर उतरायला लागतात. तर या प्रकारचं आश्रय आपला जेव्हा तुटतो ना, गुरुदेव सांगतायत हे छोटा मोठा खोटा जो उपाधी आपण धरून बसले, हिला जेव्हा तोडणार आपण, हे आश्रय जेव्हा तुटतो आणि निराश्रित जेव्हा होतो ना आपण, तेव्हा खरं सुख समाधान आपल्याला प्राप्त होणार, हे या ठिकाणी सांगतायत. निराश्रित, एकदम सामान्य बुद्धीचे लोक असं समजतात की निराश्रित म्हणजे बघा ते ज्याला काहीच आश्रय नाहीये, बेसहारा, अशा लोकांना समजतायत. पण याचा इथे गहरा अर्थ अष्टावक्र सांगतायत की निराश्रित होणं म्हणजे माझा मूळ आश्रय असा कुठलाही नसून मी स्वतःच ब्रह्म आहे, हे समजणं म्हणजे खरं निराश्रित होणं. या प्रकारचं, नाहीतर आपण स्वतःला एकदम बैसाखी म्हणजे अपंग समजतोय, आणि अपंग समजतोय, हे अपंगत्व सोडून द्या, आणि तेव्हाच मी ब्रह्म आहे हे आपल्याला समजायला लागतं. आणि त्यावेळेस मग आपण सुखाची अनुभूती आणि प्रसन्नतेमध्ये येऊ शकतो. आपण नेहमी काय करतो बघा, स्वतःला बदलून घेण्यापेक्षा जग कसं बदलल याच्या मागे खूप लोक धावत असतात. पण गुरुदेव सांगतायत की जगाला बदलण्याच्या मागे जो धावत असतो तो सदैव दुःखामध्ये राहतो. अहो, स्वतःला जर बदललं तर ऑटोमॅटिक संपूर्ण जग बदलल्यासारखंच आहे. म्हणून इथं कहाणी सांगतायत की मुल्ला गाढवावर बसलेला असतो आणि उलटा बसलेला असतो, आणि लोक म्हणतात त्याला, अरे मुल्ला तू गाढवावर उलटा का बसलेला आहेस? तर लोकांना म्हणतोय की तुम्ही मला विचारू नका, त्या गाढवाला विचारा, मी सरळच बसलेला आहे, सरळ व्हायचं असेल तर गाढवानी व्हावं. असं सांगतायत. जगाला बदलण्याची प्रक्रिया आपण सोडून देऊन जेव्हा आपण स्वतःला बदलायला लागू, त्यावेळेस ऑटोमॅटिक जग बदललेलं असेल. या प्रकारची ज्ञान आपल्याला अष्टावक्र इथे देत आहे. तेनालीरामा एकदा घरी बसलेला असतो, त्याच्या बायकोसोबत मस्त गप्पा करत, आणि त्याचे मित्र घराच्या बाहेर थांबलेले असतात. आणि अचानक ना एक मोठं वादळ येतं, सायक्लोन म्हणतो आपण त्याला. मोठ्या वादळामध्ये अक्षरशः बऱ्याचशा वस्तू अशा आकाशामध्ये फिरत असतात, झाडे तुटून पडतात, असं मोठं एक वादळ आलं. आणि जसंही मोठं वादळ आलं की तेनालीचे सगळे जे बाहेर, घराच्या बाहेर मित्र होते ते पळत पळत घरामध्ये यायला लागले आणि घराचे दारं खिडक्या बंद करून घ्यायला लागले. आणि ते जसंही आतमध्ये येऊ लागले, तेनाली लवकर गडबडीने उठतोय आणि घराच्या बाहेर पळतोय. तेनाली घराच्या बाहेर पळतोय आणि तेनालीचे मित्र घराच्या आत पळतायत. तर बाहेर पळताना एकदम त्याचे मित्र विचारतात की अरे बाहेर खूप मोठं वादळ आलंय तेनाली, तुम्ही बाहेर काय पळताय? तुम्ही आतमध्ये थांबायचं सोडून बाहेर कशाला पळताय? तर तेनाली सांगतोय की अहो, मोठं वादळ आलंय म्हणून मी त्या वादळाला शांत करण्यासाठी मी बाहेर पळतोय. तर असं आपण करतो जेव्हा संकट येतं, विचार येतात, भावना येतात, तर त्यावेळेस ना आपण आपल्या इंद्रियांची दारं बंद करून घेणं गरजेचं आहे. परिस्थिती बदलण्याकडे जर आपण पळालो तर परिस्थिती बदलणं म्हणजे अज्ञान आहे. परिस्थिती बदलण्यापेक्षा आपण आपल्या इंद्रियांची दारं, जसं वादळ आल्यानंतर खिडक्या आणि दारं आपण बंद करून घेतो, तसं आपल्या भावनांचा आणि विचारांचा जेव्हा मनात कल्लोळ होतो ना, गोंधळ व्हायला लागतो, तेव्हा आपण आपली इंद्रिय बंद करून घेणं हे खरं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे, हे इथं अष्टावक्र सांगतायत. आणि म्हणून मग आत्मज्ञान असं नाही सांगायचं की आत्मज्ञान झाल्यानंतर मी सगळी सेवा करणार आहे. नाही, या सेवेमध्ये सतत आपण राहायचंय. आपण आपली पूर्ण जिम्मेदारी पूर्ण पार पाडायची आहे. आणि मग कशापासूनही पळून जायचं नाही. गुरुदेव पुन्हा पुन्हा हे सांगतायत की पळून जाणाऱ्या व्यक्तीला ना जीवनात कधीच काही भेटलं नाही.
तुम्हाला एक रहस्य सांगतो, कुठलीही मोठी समस्या आली आणि आपण जर नुसतं उभं टाकलो, येस आय एम रेडी, इतकं जरी आपण म्हणलं ना, तर ती समस्या ऑटोमॅटिक पळून जायला. आणि जसं जसं आपण लांब पळायला जाऊ, ती समस्या आपली पिछा करत राहणार. जितका काळ आपण समस्याला भिणार ना, तितका वेळ ती समस्या आपली पिछा करणार. आणि आपण जसं ही एकदम पलटून म्हणतोय की यस नाऊ आय एम रेडी, मी आता समस्या घेण्यासाठी तयार आहे, असं म्हणल्याबरोबर समस्या पळायला लागते. एक मोठं रहस्य इथं अष्टावक्र राजा जनक राजाला सांगतायत आणि सांगतायत की हे विज्ञान आणि ज्ञान या दोन्हीचाही समन्वय ठेवून आपण जीवनात जर वाटचाल केली तरच मग आपण खरे निराश्रित होऊ शकतो. हेच सांगतायत जनक राजा, की आता जनक राजा असून सांगतोय बघा की आता मी निराश्रित आहे. एक भिकारी सुद्धा म्हणतो बघा मी निराश्रित आहे, आणि एक राजा पण म्हणतोय. पण दोन्हीच्याही म्हणण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जे राजाजवळ जे लोक असतात ना, ते आपल्या पैशालाच आपला आश्रय समजतात. म्हणून बघा हे जे खूप राज्य चालवणारे लोक असतात ना, ती संपत्ती जमा करण्याच्या मागे असतात. कारण ते काय पैशाला आश्रय समजतात. त्यांना माहितीये आता लोकांनी आपल्याला निवडून दिलंय, पुन्हा निवडून देणार आहे की नाही काय माहितीये. म्हणून पैसे गोळा करा, पैसे गोळा करा, याच्या मागे राजाच्या जवळची लोक लागलेली असतात. म्हणून खरं सांगतात की खरं जर आश्रय कशा आहे तर प्रजेवरती आश्रित पाहिजे. लोकशाहीचा अर्थ पण हे सांगतायत की प्रजावरती आश्रित पाहिजे. पण आपली लोकशाही अशी आहे की पैशावरती आश्रित आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार जो माजलेला आहे ना, ती या संकल्पनेतून माजलेला आहे. म्हणून सांगतायत गुरुदेव हे सगळं सोडून देऊन एकदम निराश्रित व्हायचंय, शांत व्हायचंय आणि प्रसन्न चित्त होऊन विश्राम करायचा आहे. हे आगाढ ज्ञान महामुनी अष्टावक्र जनक राजाला देत आहेत. आणि आता जनक राजा एकदम शांत झालेला आहे. पुढचे मंत्र आपण पुढच्या भागात बघूया.